Student, welcome back in today's lecture of superposition of waves. In this lecture, we will start here amplitude of the resultant wave produced due to the superposition of two waves. आपल्याला amplitude काढायचा आहे. Means when two waves are superimposed with each other, the resultant amplitude of these two waves. बरोबर याच्या आधीच्या लेक्चरला बघा in the previous lecture we have seen that what we have seen in previous lecture there is a reflection of longitudinal wave, reflection of transverse wave, okay, and then we seen that the superposition principle of superposition of two or more waves, okay, from that principle we conclude that when two waves traveling through a medium, either transverse wave or longitudinal wave, okay, these two waves are in phase, same phase मध्ये जर असते, बरोबर आहे, तर ट्रान्सवर्स वेव्हच्या बाबतीत काय होते, the crest of one wave falls on the crest of another and the trough of one wave falls on the trough of other. तीच जर longitudinal असेल तर काय होते, the compression is overlapped with compression and rarefaction is overlapped with rarefaction. बरोबर? At this point, the amplitude is maximum. Okay? Or the displacement is maximum. Also, the intensity at that point is maximum. That interference is known as the constructive interference. म्हणजे मॅक्सिमम इंटेन्सिटीसाठी किंवा मॅक्सिमम अँप्लिट्यूड असायला लागण्यासाठी दोन वेव्हचं आपल्याला काय पाहिजे, त्या दोन वेव्ह टू वेव्स आर इन फेज, ओके, देन देअर रिझल्टंट अँप्लिट्यूड इज मॅक्सिमम. हेच याच्यामध्ये बघायचं आहे आणि तेच त्या प्रिन्सिपलनुसार काय शिकलो होतो आपण डिस्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्समध्ये वेन टू वेव्स आयदर ट्रान्सवर्स वेव्स और लॉन्जिट्युडिनल वेव्स traveling through a medium are out of phase. कशा असतील त्या दोन्ही वेव्स आउट ऑफ फेज, म्हणजे फेज डिफरन्स हा पाय रेडियन असेल, बरोबर आहे, 180 डिग्री. देन दीज टू वेव्स जेव्हा त्या सुपरइम्पोज होईल तर ट्रान्सवर्स वेव्ह असेल तर क्रेस्ट ऑफ वन वेव्ह फॉल्स ऑन द ट्रफ ऑफ अदर अँड व्हाइस वर्सा. आणि तीच जर लॉन्जिट्युडिनल असेल तर काय होत असते, the compression of one wave falls on the rarefaction of another and vice versa. बरोबर? At this point, the amplitude or displacement of the wave are minimum. Minimum बनेल त्याला displacement. Means intensity of these two wave becomes minimum at these points. Okay, that point. Such a interference is known as the destructive interference. आणि तिथे इंटेन्सिटी कशी असणार, मिनिमम असणार, अँप्लिट्यूड हे मिनिमम असणार, रिझल्टंट अँप्लिट्यूड त्या दोन वेव्हच. आणि तेच आता आपल्याला काढायचं आहे अनालिटिकली, ओके. अँप्लिट्यूड्स ऑफ द रिझल्टंट वेव्ह प्रोड्यूस ड्यू टू द सुपरपोजिशन ऑफ टू वेव्स. दोन वेव्हचं सुपरपोजिशन झाल्यावर तिथे रिझल्टंट अँप्लिट्यूड काय मिळतं आणि ते मॅक्सिमम केव्हा असतं, मिनिमम केव्हा असतं. फेज डिफरन्स त्यांचं दिस टू वेव्स आर इन द सेम फेज हे थेरॉटिकली आपण शिकलं, तर तेव्हा तो अँप्लिट्यूड जे आहे ते कसं असतं, मॅक्सिमम. अँड व्हेन दिस टू वेव्स आर आउट ऑफ फेज, ओके, देन द अँप्लिट्यूड बिकम्स मिनिमम, इंटेन्सिटी बिकम्स मिनिमम. तेच आता आपल्याला कशावरून काढायचं आहे, इथे आपल्याला डेरिव्हेशन्स तयार करायचं आहे. कशाचं, अँप्लिट्यूड ऑफ द रिझल्टंट वेव्ह. ती जी रिझल्टंट वेव्ह असते जेव्हा त्याचं सुपरपोजिशन होते तेव्हा त्याचं जे तुम्हाला अँप्लिट्यूड मिळेल, बरोबर, ते अँप्लिट्यूड काढायचं आहे पहिले, सर्वात पहिले रिझल्टंट अँप्लिट्यूड. आणि मग ते रिझल्टंट अँप्लिट्यूड एकदा त्या दोन वेव्स इन फेज मध्ये आहे याचा अर्थ त्या दोन्ही वेव्हचा फेज डिफरन्स जो आहे, फेज अँगल हा आपल्याला काय घ्यावा लागेल, 0 डिग्री. आणि दुसऱ्या केसमध्ये काय घ्यावा लागेल, इफ द फेज डिफरन्स फेज अँगल त्यांच्यामधला दोन वेव्स मधला हा पाय रेडियन म्हणजे 180 डिग्री असेल, तेव्हा ते अँप्लिट्यूड रिझल्टंट हे काय असणार, मिनिमम असणार. हे आपल्याला काढावं लागेल या ॲनालिटिकल मेथड.
याच्या आधीच्याही टॉपिकमध्ये चॅप्टरमध्ये ऑसिलेशन्समध्ये आपण 2 SHM ची काय घेतली होती, ॲनालिटिकल मेथड घेतली होती. इथेही तसंच घ्यायचं आपल्याला. पहा इथे काय करायचं आपल्याला की या ॲम्प्लिट्यूड काढण्याकरता दोन रिझल्टंट म्हणजे दोन वेव्ह सुपरइम्पोज जेव्हा होतात तेव्हा त्याचं रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड प्रोड्यूस ड्यू टू द सुपरपोजिशन ऑफ 2 वेव्स. याच्याकरता काय करावं लागेल आपल्याला, कन्सिडर 2 वेव्स हॅव्हिंग द सेम फ्रिक्वेन्सी बट डिफरंट ॲम्प्लिट्यूड्स. पहा काय म्हटलं आपल्याला, दोन वेव्ज आपल्याला कन्सिडर कराव्या लागतील. ओके, आणि दोन्ही वेव्हचं काय म्हणू आपण, फ्रिक्वेन्सी सेम बट देअर इज अ डिफरंट ॲम्प्लिट्यूड. ओके, मग आपण काय केलं इथे, तिथे म्हणू आपण लेट A1 and A2 be the amplitudes of these 2 waves. त्या दोन वेव्हचं ॲम्प्लिट्यूड आपण कशाने दाखवलं, पहिल्या वेव्हचं A1 नी, दुसऱ्या वेव्हचं A2. ओके, लेट इथे साय यूज केलेला आहे, PSI साय म्हणतो आपल्या PSI. दिस इज द ग्रीक अल्फाबेट. ओके, हा ग्रीक अल्फाबेट आहे जो आपण आपल्या फिजिक्समध्ये कशाकरता यूज करतो, दिस इज यूज फॉर हियर द फेज डिफरन्स. ओके, मीन्स 2 वेव्स आर डिफर बाय द फेज साय हियर. ओके, त्या SHM मध्ये आपण 5 घेतला होता. आता नवीन टेक्स्ट बुक नुसार इथे तुम्हाला हा काय दिलेला आहे म्हटलं आपण, साय. PSI प्रोनाउन्सिएशन त्याचं साय असतं. ओके, तर इथे काय म्हटलं आपण की दीज लेट साय बी द फेज डिफरन्स, साय बी द फेज डिफरन्स between 2 waves. Okay, means 2 waves are differ by a phase psi. Okay, now at these 2 waves, बघा, the displacement of these 2 waves, त्या दोन वेव्हचं डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन घेऊ आपण. द इक्वेशन्स ऑफ डिस्प्लेसमेंट ऑफ दिस 2 वेव्स, डिफरंट ॲम्प्लिट्यूड्स, ज्या दोन वेव्हचं ॲम्प्लिट्यूड डिफरंट आहे बट सेम फ्रिक्वेन्सी सारखी आहे. बरोबर, पहिल्या वेव्हचं द डिस्प्लेसमेंट ऑफ दिस 2 वेव्स ॲट x equals to 0, डिस्प्लेसमेंट x 0. ओके, ॲट x equals to 0 ओरिजिन पासून स्टार्ट होत्या. तर पहिल्या वेव्हचं डिस्प्लेसमेंट मी y1 म्हणते. y1 equals to A1 sin omega t. ओके, याला इक्वेशन 1 म्हटलं. अँड द डिस्प्लेसमेंट ऑफ सेकंड वेव्ह दुसरीची आहे, त्याचं डिस्प्लेसमेंट काय आहे, y2 equals to A2 sin of omega t plus psi. याला 2 म्हणू. बरोबर, इथे साय पहा. This is the phase difference, means these 2 waves are differ by a phase psi here. Okay, A1 and A2, these are the different amplitudes. First wave A1, second wave A2. आता या दोन वेव्स काय होईल, सुपरइम्पोज होईल. बरोबर, अकॉर्डिंग टू द प्रिन्सिपल ऑफ, पहा इथे काय अप्लाय करू आपण, घेतलेलं आपण, अकॉर्डिंग टू द प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन, प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन ऑफ 2 or more waves. काय प्रिन्सिपल असतं आपलं, या दोन वेव्स जेव्हा मीडियम मधून ट्रॅव्हल होतात, when 2 or more waves traveling through a medium meet at the common point. Okay, they are arrive or reaches at the common point simultaneously. The resultant amplitude, बरोबर आहे, why the resultant amplitude produced by these 2 waves is equal to the vector sum of the displacement due to all waves. Okay, म्हणून according to the principle of superposition of 2 wave आपण काय म्हणू, the resultant displacement y should be equals to y1 plus y2. Okay, so put the value of y1 and y2 here. Therefore y equals to, हे y कंटिन्यू करू आपण इकडे, y equals to y1 ची व्हॅल्यू काय, A1 sin omega t प्लस y2 ची व्हॅल्यू काय पुट करायची आहे, A2 sin of
omega t plus psi. Okay. Now here this is the expansion of sine of a plus b. Sine a into cos b, बरोबर, plus cos a into sine b. Okay. Now we use here the trigonometric formula here. Okay. कुठला असतो आपला, इथे रिलेशन यूज करू आपण. युजिंग द रिलेशन, कुठलं रिलेशन यूज करू, युजिंग द रिलेशन साइन ऑफ ए प्लस बी. काय असतं, साइन ए इंटू कॉस बी प्लस कॉस ए इंटू साइन बी. ओके. या स्टेप्स तुम्हाला इतक्या डिटेल्स टेक्स्टबुक मध्ये दिलेल्या नसतात, पण आपल्याला ते कसं आलेलं आहे नेमकं हे बघावं लागतं. ओके. वी यूज हियर दिस रिलेशन साइन ऑफ ए प्लस बी इक्वल्स टू साइन ए इंटू कॉस बी प्लस कॉस ए इंटू साइन बी. ओके. ए अँगल म्हणजे कोणता इथे, ओमेगा टी, प्लस बी म्हणजे कुठला, साइन. तर आता यूज करू आपण हे रिलेशन. सो इक्वेशन 3 बिकम्स, इक्वेशन 3 पहा, हे रिलेशन जर यूज केलं आपण तर काय बनेल, रिझल्टंट डिस्प्लेसमेंट y इक्वल्स टू, हे तर तसंच ठेवू आपण, a1 साइन ओमेगा टी प्लस a2 जसाच्या तसा ठेवला. इथे रिलेशन यूज करू आपण कोणतं, साइन ऑफ ओमेगा, साइन ओमेगा टी इंटू कॉस साइन प्लस कॉस ओमेगा टी इंटू साइन. ओके. इथे ब्रॅकेट a2 याला पूर्ण याला काय करू, मल्टिप्लाय करू a2. ओके. या ब्रॅकेटला y इक्वल्स टू, देअरफॉर y इक्वल्स टू a1 साइन ओमेगा टी प्लस a2 ने काय करूया आपण, या ब्रॅकेटला मल्टिप्लाय. ओके. प्रत्येक टर्म पहिले याला करावं लागेल मग याला. तर हे बनेल a2 साइन ओमेगा टी इंटू कॉस साइन प्लस a2 कॉस ओमेगा टी इंटू साइन साइन. ओके. हे बनलं आपलं इक्वेशन. आता इथे बघा, या दोन्ही टर्म मधून काय a2 कॉमन निघेल. ओके. मग आता आपण काय करू, इथे a2 साइन ओमेगा टी इंटू कॉस फाय. ओके. अँड प्लस a2 कॉस ओमेगा टी इंटू साइन फाय. आता इथे काय करावं लागेल आपल्याला, साइन ओमेगा टी इथे दिसत आहे, बरोबर. येस. ऑब्झर्व दिस इक्वेशन हियर, साइन ओमेगा टी अँड हियर ऑल्सो साइन ओमेगा टी. ओके. मग याच्यामधून मी साइन ओमेगा टी काढते, पहा कॉमन ह्या दोन टर्म्स आहे की नाही, y इक्वल्स टू, इथे काय काढते आहे, इथे काय उरेल आता, मी साइन ओमेगा टी. ओके. ब्रॅकेटमध्ये काय उरेल या दोन टर्म मधून, इथे a1 प्लस इथे काय उरेल a2 कॉस साइन. हे बनलं क्लिअर. पहा काय केलेलं आपण, या दोन टर्म्स मधून काय कॉमन काढलेलं आहे, साइन ओमेगा टी, आणि ब्रॅकेटमध्ये उरलेली टर्म दिली, तुम्ही a1 प्लस काय उरलं इथे a2 कॉस साइन. ओके. आणि हे जसंच्या तसं प्लस a2 कॉस ओमेगा टी इंटू साइन साइन. ओके. आता ही इक्वेशन खूप मोठं झालेलं आहे आपलं. y इक्वल्स टू, याला थोडं आपल्याला रिड्यूस करायचं आहे, कमी करायचं आहे. त्याच्याकरता आपण काय करणार आहोत, याला इक्वेशन 4 म्हणूया. इक्वेशन नंबर आपल्या याच्यानुसार देऊ शकतो आपण, फक्त पुट करताना वगैरे व्हॅल्यूज बघायचं. याला इक्वेशन 4 म्हणतो. आता इक्वेशन 4 मध्ये काय करायचं आहे बघा आपल्याला, ही जी टर्म आहे कुठली, a1 प्लस a2 कॉस साइन. ओके. दिस इज assume that a cos theta. Okay. And let us assume that this a2 sin psi, ही जी टर्म आहे याला sin theta assume करा. So that आपलं जे इक्वेशन 4 आहे हे काय होईल, आपल्याला जे इंडिव्हिज्युअल डिस्प्लेसमेंट आहे त्याच्यासारखं मिळेल. बघा आपण काय करू, इथे जसं एसएचएम मध्ये आपण घेतलं होतं ते दोन इक्वेशन अज्युम केले होते, तसंच इथे करायचं आपल्याला. पहा काय म्हटलं इक्वेशन 4 मध्ये, लेट अस अज्युम दॅट हियर दिस टर्म कुठली, a1 प्लस a2 cos sin
याला काय म्हणू आपण ए कॅपिटल ए कॉस थीटा. ओके. अँड ती दुसरी जी आहे कुठली A2 साइन साय याला काय म्हणू आपण दिस इज ए साइन थीटा. ओके. या दोन टर्म्स आपण इथे काय केलेलं आहे ॲझ्युम केलेलं आहे. याला पण काहीतरी इक्वेशन्स नंबर देऊन द्या कारण याच्यावर पण आपल्याला प्रोसेस करायची आहे. ओके. रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड काढण्याकरता आता इथे या दोन आपण ॲझ्युम केल्यामुळे या दोन टर्म्स पुढच्या. ओके. तर हे इक्वेशन 4 पहा काय बनेल. देअरफॉर इक्वेशन 4 बिकम्स हियर. पहा इक्वेशन 4 काय बनेल. इक्वेशन 4 बिकम्स resultant displacement y should be equals to sin omega t. जसंच्या तसं या टर्मला काय म्हटलं आपण इंटू a cos theta. ओके. 6 from 5 प्लस याला काय म्हटलं A2 sin phi साइन काय म्हटलेलं आपण a sin theta. ओके. a sin theta इंटू इथे काय उरलेलं आहे इंटू कॉस ओमेगा टी. ओके. ना याच्यामधून पहा ही टर्म एक कॉमन काढताय मी इथे पण बघा ए दिसतं. ओके. देअरफॉर रिझल्टंट डिस्प्लेसमेंट y शुड बी इक्वल्स टू हियर ए कॉमन काढते आहे आणि ब्रॅकेटमध्ये पहा कशाचं एक्सपान्शन मिळते आपल्याला साइन ओमेगा टी. ओके. इंटू कॉस थीटा प्लस हे पहिले लिहित आहे मी कॉस ओमेगा टी इंटू साइन थीटा. बघा कशाचं एक्सपान्शन दिसतंय. कशाचं एक्सपान्शन आहे साइन ए इंटू कॉस बी प्लस कॉस ए इंटू साइन बी. ओके. म्हणजे कशाचं इथे ए म्हणजे कुठला अँगल आहे ओमेगा टी आणि बी म्हणजे कुठला आहे थीटा. सो हियर द रिझल्टंट डिस्प्लेसमेंट y शुड बी इक्वल्स टू ए साइन ऑफ ओमेगा टी प्लस थीटा. ओके. This is the resultant displacement produced by the two waves. When two waves are interfere with each other, the resultant displacement when these two waves are superimposed with each other, the resultant displacement produced by these two waves y should be equals to a capital A sin of omega t plus phi. Okay. This is the resultant displacement of these two interfering waves. It has the same frequency. Okay. याला पण सेम फ्रिक्वेन्सी आहे. Here A represents the capital A म्हणजे काय आहे इक्वेशन 7 मध्ये A represents the resultant amplitude produced by these two waves when these two waves are interfering with each other. Okay. पहा सिंपल आहे. इक्वेशन्स मोठे आहेत आपल्या सगळ्या टॉपिक्स मध्ये पण मात्र त्याला जर व्यवस्थित कॉन्सन्ट्रेट करून आपण जर लिहिले करून पाहिल्या स्टेप्स प्रत्येक तर येतं. बघा काय होतं इथे सरळ आपण काय केलेलं आहे आपल्याला रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड काढायचं आहे. आपलं आपण रिझल्टंट डिस्प्लेसमेंट काढलेलं आहे आणि रिझल्टंट डिस्प्लेसमेंट इन शॉर्ट बघा कसं काढलं आपण काय केलेलं आहे याच्यासाठी की आपण दोन वेव्स कन्सिडर केल्या. कन्सिडर टू वेव्स having the same frequency but different amplitudes A1 and A2. Okay. Let these waves are differ by a phase psi. Phase difference पण घेतला. And इथे काय म्हटलं आपण when these two waves are superimposed with each other, they are traveling through a medium. पहिल्या वेव्हचं डिस्प्लेसमेंट काय घेतलं the displacement of these two waves at x equals to 0. Okay. y1 equals to a1 sin omega t पहिल्या वेव्हचं घेतला आणि दुसऱ्या वेव्हचं काय आहे y2 equals to a2 sin ऑफ फेज डिफर किती आहे इथे डिफरन्स साइनचा म्हणून sin ऑफ ओमेगा t प्लस साइन घेतलं. ओके. दिस टू वेव्हज आर इंटरफेरिंग विथ इच अदर. सुपरपोजिशन होईल तिथे प्रिन्सिपल अप्लाय केलं. रिझल्टंट डिस्प्लेसमेंट y equals to y1 प्लस y2 काढलं त्याला व्यवस्थित सॉल्व्ह केलं. y equals to y1 ची व्हॅल्यू पुट केली y2 ची केली प्लस ठीक आहे प्लस y2 ची पुट केली त्याला बरोबर ट्रिग्नोमेट्रीचं रिलेशन यूज केलं. एक्सपान्शन कसं असते कसं सॉल्व्ह करायचं ते बघायचं नीट इथे
ते बघितलं. मग याला बरोबर A2 नी या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करून कुठली कॉमन टर्म निघते ते बघितलं. आणि इथे काय म्हटलं आपण, लेट अस ॲज्युम दॅट धिस टर्म शुड बी इक्वल्स टू A cos theta here and this term should be equals to A sin theta. Okay, now we have to calculate here. इथे तर आपण काय काढलेलं आहे, रिझल्टंट डिस्प्लेसमेंट प्रोड्यूस्ड बाय टू वेव्स व्हेन these two waves are interfere with each other. Their resultant displacement y should be equals to A sin of omega t plus theta. Okay, where A represents the resultant amplitude. जसं SHO मध्ये केलं होतं आपण, ह्या दोन जे इक्वेशन्स आहे याच्यावर प्रोसेस केली होती. कुठली, बाय स्क्वेअरिंग अँड ॲडिंग दिस इक्वेशन हियर. कुठलं, 5 आणि 6 जे आपण लेटेस्ट ॲज्युम म्हटलेलं आहे. ओके, या इक्वेशन्सवर कुठली प्रोसेस करू आपण, रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड A काढण्याकरता बाय स्क्वेअरिंग अँड ॲडिंग दिस इक्वेशन 5 and 4. Okay, we get the resultant amplitude here. So now we calculate here the resultant amplitude produced by the two waves. When these two waves are superimposed with each other, what is the resultant amplitude of these two waves? So now we calculate here the resultant amplitude. Okay, आता काय काढू आपण त्या दोन वेव्हचं resultant amplitude. आपण रिझल्टंट अँप्लिट्यूड काढण्याकरता काय करणार आहोत म्हटलं, इथे प्रोसेस ही करणार आहोत बाय स्क्वेअरिंग अँड ॲडिंग इक्वेशन्स. कुठले इक्वेशन्स, कुठले म्हणू आपण, इक्वेशन्स 5 and 6. पहा काय प्रोसेस करणार आहोत आपण इक्वेशन 5 आणि 6 वर. काय करणार आहोत, रिझल्टंट अँप्लिट्यूड काढण्याकरता बाय स्क्वेअरिंग अँड ॲडिंग इक्वेशन्स 5 and 4. ओके, तर हे इक्वेशन 5 काय, A cos theta इक्वल्स टू दिस, A sin theta इक्वल्स टू दिस. ओके, आपण स्क्वेअरिंग करू पहिले. म्हणजे काय लिहावं लागेल आपल्याला, A स्क्वेअर cos स्क्वेअर थीटा. ओके, ॲडिंग प्लस A स्क्वेअर साइन स्क्वेअर थीटा. ओके, इक्वल्स टू इथे काय करावं लागेल, याचा होल स्क्वेअर प्लस याचा होल स्क्वेअर. म्हणजे काय लिहू आपण, A1 प्लस A2 कॉस साइन होल स्क्वेअर. ओके, प्लस इथे काय लिहू, A2 साइन साइन, याचा सुद्धा काय लिहू आपण, होल स्क्वेअर. ओके, झालं. या दोन इक्वेशन्स आपल्याला काम होतं. घेतलं आपण, काय केलं, बाय स्क्वेअरिंग अँड ॲडिंग इक्वेशन्स. कुठले इक्वेशन्स घेतले आपण, इक्वेशन्स कुठले घेतले म्हटलं, हे 5 and 6. ओके, त्याच्यावर प्रोसेस करायची आहे. बघा आता काय मिळेल आपल्याला स्क्वेअरिंग आणि ॲडिंग केल्यामुळे. इथे बघा A स्क्वेअर दोन्ही टर्म मधून कॉमन आहे. आणि इथे बघा साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा, हा काय असतो ट्रिग्नोमेट्री मध्ये 1. म्हणून इथे मी काय लिहिते फक्त या साईडला A स्क्वेअर. ओके, देअरफॉर A स्क्वेअर शुड बी इक्वल्स टू हियर. काय देणार आहे आपल्याला, याचं एक्सपान्शन करा. याचं एक्सपान्शन म्हणजे काय, कशाचं एक्सपान्शन झालं आहे, A प्लस बी म्हणजे हा पूर्ण. ओके, A प्लस बी होल स्क्वेअर काय असतं, A स्क्वेअर प्लस ट्वाइस AB प्लस B स्क्वेअर. ओके, तसंच करा इथे. A स्क्वेअर म्हणजे काय, A1 स्क्वेअर प्लस ट्वाइस A इंटू B म्हणजेच काय, A1 A2 कॉस साइन प्लस B स्क्वेअर म्हणजे कोणता, A2 कॉस स्क्वेअर साइन. ओके, या पहिल्या ब्रॅकेटचं एक्सपान्शन केलं प्लस याचा स्क्वेअर म्हणजे काय करू, होल स्क्वेअर म्हणजे A2 चा पण स्क्वेअर, A2 स्क्वेअर साइन स्क्वेअर साइन. बघा नीट बघा, ठीक आहे. काय केलं इथे तर आपण कॉस स्क्वेअर थीटा साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा हा 1 बनवला या साईडला आणि A स्क्वेअरला कॉमन काढलं. म्हणजे इकडे कुठली झाली ही LHS ला काय उरलं फक्त A स्क्वेअर. RHS ला पहा काय सॉल्व्ह केलं, याचं पूर्ण काय केलेलं आपण स्क्वेअर केलं, एक्सपान्शन केलं. बरोबर आहे, A स्क्वेअर प्लस ट्वाइस A इंटू B प्लस B स्क्वेअर याप्रमाणे प्लस याचा पण आपण काय केला होल स्क्वेअर, A2 स्क्वेअर साइन स्क्वेअर साइन. ओके, नाउ
आता बघा इथून काय दिसतंय तुम्हाला, या इक्वेशनला जर आपण ऑब्झर्व केलं, देअरफॉर a² इक्वल्स टू, इथे बघा a1² प्लस, हे तर जशीच्या तशी बरोबर आहे, इथे बघा a2² कॉमन दिसतो आहे बरोबर, इथे ते a1² हे जसंच्या तसा लिहिलं, प्लस हे ट्वाइस a1 इंटू a2 इंटू कॉस साय. ओके, या टर्म मधून पहा काय दिसतंय आपल्याला, ही आणि ही काय दिसतंय, येस इथे स्क्वेअर होतं ना, स्क्वेअर लिहायचं बरोबर बरोबर. आता इथे काय करायचं आपल्याला, प्लस a2², काय केलं आपण, कॉमन काढला याच्यामधून आणि याच्यामधून, a2² कॉमन काढला आणि इथे काय उरलं, cos² साय प्लस sin² साय, हा पण 1 बनणार बरोबर. म्हणजे तुम्ही इथे लिहू शकता वाटल्यास तर पहा, सिन्स या LHS ला काय केलं आपण, LHS ला आपण sin² थीटा प्लस cos² थीटा लिहायचं से इक्वल्स टू 1. ओके, आणि दुसरं काय पुट केलं, या RHS मध्ये काय पुट केलेलं आपण, हिअर sin² साय ओके प्लस cos² साय शुड बी इक्वल्स टू 1. या दोन व्हॅल्यूज आपण इथे पुट केल्या सिन्स म्हणून. ओके, by substituting these two values, okay, sin² theta plus cos² theta equals to 1 here and sin² psi plus cos² psi equals to 1. We get this equation here. a² equals to a1² plus twice a1 a2 cos psi plus इथे काय राहील, हे तर 1च बनेल, a2². Okay, now we have to calculate the resultant amplitude here. सो आपण काय करू, रिझल्टंट एम्प्लिट्यूड, देअरफॉर a काढायचं आपल्याला, a इक्वल्स टू, याला कशामध्ये घेऊ, स्क्वेअर रूट मध्ये घेऊ, a1² प्लस ट्वाइस a1 a2 cos साय प्लस a2². ओके, and this becomes the resultant amplitude of two interfering waves. Okay, याला 7 म्हटलं होतं, याला 8 म्हणूया. This equation 8 represents, काय represents करतं, this equation 8 represent here the resultant amplitude of two interfering waves. When two waves are superimposed with each other, they are interfering with each other, their resultant amplitude becomes, A should be equals to under root a1² plus twice a1 a2 cos psi plus a2². ओके, अशा प्रकारे आपल्याला त्याचं काय काढायचं आहे, आपलं हेडिंग होतं बघा, amplitude of the resultant wave produced due to the superposition of two waves. This is the resultant amplitude here. ओके, आणि हे कसं काढलं, ते जे दोन इक्वेशन्स होते, लेट अस अज्युम दॅट 5 आणि 6, a cos थीटा आणि a sin थीटा, त्यावर प्रोसेस केली आपण. कशी प्रोसेस केली, बाय स्क्वेअरिंग अँड ऍडिंग इक्वेशन्स 5 and 6. व्यवस्थित पुट करायचंय, व्यवस्थित स्क्वेअरिंग आणि ऍडिंग करायचंय, काय कुठल्या व्हॅल्यू 1 बनतात त्या पुट करायच्या आणि रिझल्टंट एम्प्लिट्यूड काढायचं. This is the standard form. A should be equals to under root a1² plus twice a1 a2 cos psi plus a2². Okay, now from this resultant amplitude here, आपण काय म्हटलं, resultant amplitude when these two waves are interfere with each other, they are in the same phase. Same phase याचा अर्थ काय, त्याचा फेज डिफरन्स टू वेव्हचा हा किती ठेवायचा असतो, 0 डिग्री. ओके, इन फेज मध्ये असताना ते काढू. आता त्या केसेस काढू, दोन केसेस निघणार त्या, जेव्हा दोन कशा वेव्स असणार, सेम फेज मध्ये, when these two waves are interfering with each other. Okay, extremely sorry, when these two waves are interfere with each other, the phase difference between them, these two waves are in phase, that is phase difference किती ठेवावं लागेल, 0 डिग्री. ओके, तिथे तुम्हाला हे जे रिझल्टंट एम्प्लिट्यूड बघा कसं मॅक्सिमम मिळते या एनालिटिकल मेथडवर. आणि जेव्हा काय, when these two waves are superimposed with each other, interfering with each other, then these two waves traveling out of phase. Out of phase मध्ये त्यांचा हा फेज जो आहे साय ज्याला म्हणू आपण, हा किती ठेवावा लागेल, पाय रेडियंट ठेवावा लागेल, दॅट इज 180 डिग्री. मीन्स तुम्हाला जे तिथे रिझल्टंट एम्प्लिट्यूड मिळणार आहे दोन वेव्हचं, ते कसं मिळणार, मिनिमम मिळणार.
ओके, बघूया आपण त्या दोन केसेस आता. हे झालं आपलं अँप्लिट्यूड ऑफ रिझल्टंट वेव्ह प्रोड्यूस ड्यू टू द सुपरपोजिशन ऑफ टू वेव्स. याच्याकरता आपण बरोबर ही अनालिटिकली आपण सॉल्व्ह केलं याला आणि आपल्याला तिथे रिझल्टंट डिस्प्लेसमेंट काढलं वाय आणि त्याच्यावरून मग काय काढलं आपण रिझल्टंट अँप्लिट्यूड. देयर आर two special cases for the maximum amplitude and minimum amplitude. रिझल्टंट अँप्लिट्यूड हे मॅक्सिमम केव्हा असणार आणि ते मिनिमम केव्हा असणार त्याच्याकरता दोन केसेस घेऊ आपण. केस 1 वर काय म्हणू आपण, व्हेन साय इक्वल्स टू 0 डिग्री म्हणजेच काय, दॅट इज द phase difference means that is the two waves are in phase असा त्याचा अर्थ. त्याचा फेज डिफरन्स किती, 0 डिग्री साय. ओके, दॅट इज दिस टू वेव्स आर इन फेज. ओके, आपण रिझल्टंट अँप्लिट्यूड आर काय काढलेला आहे फॉर्म्युला, सॉरी कॅपिटल ए इक्वल्स टू काय फॉर्म्युला काढला, अंडर रूट a1 square plus twice a1 a2 cos psi plus a2 square हा काढलेला आहे. तर रिझल्टंट अँप्लिट्यूड ए हे काय बनलं, आता ही केस ठेवली तर केस 1 when psi equals to 0 degree that is the two waves are in phase. okay, then here cos psi काय पुट करायचं आपल्याला, म्हणजे psi 0 डिग्री आहे, therefore इथे काय होईल cos psi म्हणजेच काय cos 0 किती असतो 1. so the resultant therefore the resultant amplitude of two wave काय बनेल पहा, resultant amplitude कॅपिटल A equals to जो जनरल फॉर्म काढला आपण त्याच्यावर कॅपिटल A equals to अंडर रूट काय बनणार a1 square plus twice a1 a2 twice a1 a2 cos psi म्हणजे cos 0 हा 1 तो 1 बनून जाईल प्लस काय येणार तिथे a2 स्क्वेअर. ओके, म्हणजे therefore a equals to कशाचं एक्सपान्शन आहे a1 प्लस काय बनणार a1 प्लस a2 होल स्क्वेअर. ओके, याचं एक्सपान्शन a1 प्लस a2 होल स्क्वेअर. याला जर आपण बाहेर काढलं स्क्वेअर रूटच्या तर काय बनणार a1 प्लस a2. म्हणजे पहा जेव्हा आपण काय करतो फेज डिफरन्स बिटवीन टू वेव्स हा किती ठेवला साय इक्वल्स टू 0 डिग्री मीन्स दिस टू वेव्स आर इन फेज, तेव्हा आपल्याला काय मिळालं इथे रिझल्टंट अँप्लिट्यूड ए शुड बी इक्वल्स टू a1 प्लस a2. ओके, अँड दिस इज द मॅक्सिमम अँप्लिट्यूड. ते अँप्लिट्यूड कसं झालं मॅक्सिमम झालं. म्हणजे व्हेन फेज डिफरन्स आर इक्वल्स टू 0 डिग्री देन वी गेट द मॅक्सिमम अँप्लिट्यूड दॅट इज a1 प्लस a2. पण इथे दोन्ही वेव्हचं अँप्लिट्यूड कसं होतं डिफरंट. पण हीच जर आपण केस काय म्हटलं की इफ टू वेव्स पहा इथे काय म्हटलं इफ टू वेव्स आर ऑफ इक्वल अँप्लिट्यूड आहे याचा अर्थ काय से a1 equals to a2 equals to a. ओके, पहा इक्वल अँप्लिट्यूड आहे दोन्ही वेव्हचा याचा अर्थ a1 पण काय राहणार आहे एच, a2 पण एच राहणार. म्हणून आपलं रिझल्टंट अँप्लिट्यूड जे आहे हे काय म्हणणार आहे दोन्ही वेव्हचं पहा द रिझल्टंट अँप्लिट्यूड हे जे आहे ए हे काय म्हणणार दोन वेव्हचं a प्लस a दॅट इज ट्वाइस a. ओके, केव्हा जेव्हा दोन्ही वेव्हचं अँप्लिट्यूड हे कसं इक्वल आहे a1 इक्वल्स टू a2 इक्वल्स टू ac तेव्हा ते काय म्हणणार रिझल्टंट अँप्लिट्यूड हे ट्वाइस a बनणार a प्लस. ओके, हे झाले पहिली केस. दिस इज फर्स्ट केस वेन साय शुड बी इक्वल्स टू 0 डिग्री दॅट इज टू वेव्स आर इंटरफेअर आर इन द सेम फेज सारख्या फेजमध्ये 0 डिग्री फेज ठेवला. तर इथे cos psi या मेन इक्वेशन मध्ये cos psi cos इक्वल्स टू cos 0 आणि cos 0 किती असतो 1 तो पुट केला आणि आपल्याला रिझल्टंट अँप्लिट्यूड चे ते मॅक्सिमम मिळालं दॅट इज a1 प्लस a2. ओके, सो द मॅक्सिमम अँप्लिट्यूड हियर फेज डिफरन्स इज दिस टू वेव्स आर इन सेम फेज मध्ये आहे इन फेज अँड देअर फेज डिफरन्स इज 0 डिग्री. At that time
the resultant amplitude becomes maximum and that is A1 plus A2. ओके. आणि केस 2 मध्ये काय करू आपण आता? केस 2 मध्ये आउट ऑफ फेज घेऊ त्या दोन वेव्ह. म्हणजे काय? वे साय इक्वल्स टू पाय रेडियन और त्यालाच किती म्हणू आपण 180 डिग्री. दॅट इज याचा अर्थ काय? दॅट इज द टू वेव्स आर up in opposite phase. Okay, दोन वेव्स ज्या आहेत त्या कशा आहेत? दे आर इन opposite phase. Opposite याचा अर्थ आपण काय म्हणू त्याला? these two waves are out of phase. Okay, out of phase मध्ये आहे. आउट ऑफ फेज मध्ये याचा अर्थ आपण फेज डिफरन्स किती घेतला? पाय रेडियन. ओके, मग पाय रेडियन घेऊ. याचा अर्थ इथे काय होईल? देअरफॉर कॉस साय त्या इक्वेशन मध्ये म्हणजेच कॉस पाय ज्याला 180 म्हणू, हा किती असतो? -1. ओके, सो द रिझल्टंट amplitude becomes, in this case, the resultant amplitude A should be equals to under root A1 square plus पहा इथे cos psi म्हणजे आपल्याला -1 ठेवायचं आहे. -1 इथे काय साइन येईल मग आता? मायनस येईल. मायनस ट्वाइस A1 A2 बरोबर प्लस A2 स्क्वेअर. म्हणजे कशाचं एक्सपान्शन झालं? इथे मायनस साइन आली पहा. A1 स्क्वेअर मायनस ट्वाइस A1 A2 प्लस A2 स्क्वेअर. कशाचं एक्सपान्शन झाला? देअरफॉर A शुड बी इक्वल्स टू अंडर रूट. जसे इथे A1 प्लस A2 स्क्वेअर होतं, इथे काय राहील? A1 मायनस A2 ब्रॅकेट स्क्वेअर होल स्क्वेअर. याचं एक्सपान्शन म्हणजेच आता बाहेर काय येईल? ते A इक्वल्स टू A1 मायनस A2. याला आपण मोड मध्ये लिहितो. ठीक आहे, A1 पण ग्रेटर असू शकतो, A2 पण. सो A1 मायनस A2 हियर. म्हणजे हे काय झालं आता? वे द टू वेव्स आर आउट ऑफ फेज. दोन वेव्स जर आउट ऑफ फेज मध्ये असतील तर त्यांचा फेज डिफरन्स किती घेतला? केस 2 मध्ये आपण पाय रेडियन मीन्स 180 डिग्री हियर. Put this here and calculate the resultant amplitude. What is the resultant amplitude here? A should be equals to A1 minus A2 and this is minimum. A1 minus A2, this is known as the minimum amplitude. Resultant amplitude minimum केव्हा असेल मग? जेव्हा त्यांचा फेज डिफरन्स they are out of phase. Two waves are out of phase and the phase difference becomes here pi radian. Okay. आता असं जर आपण म्हटले, let us assume that if two waves are of equal amplitude. पहा, दोन वेव्स जर amplitude equal असेल, equal amplitude म्हणजेच काय? A1 equals to A2 equals to AC. ओके, तर हेच इक्वेशन काय बनेल? मिनिमम amplitude काय बनेल? therefore amplitude A it becomes A1 minus A2. A1 minus A2, A2 ला S टाकायचं, A minus A काय बनवून सर? 0. म्हणजे मिनिमम एम्प्लिट्यूड काय असतं? 0 आणि मॅक्सिमम एम्प्लिट्यूड जे आहे हे काय म्हटलं आपण? ट्वाइस. ओके, म्हणजे इथे A1 plus A2 डिफरंट जर एम्प्लिट्यूड असेल तर इथे काय झालं? ते A1 minus A2. Okay, means from these two cases it is clear that when two waves are interfere with each other, the phase these are in phase, same phase मध्ये आहे. The phase difference between them is 0 degree. Then their resultant amplitude becomes maximum here. Okay, and when these two waves are interfering out of phase मध्ये असेल, their phase difference is pi radian. At that time, the resultant amplitude becomes minimum. That is, it becomes 0. Minimum. Okay, आणि एक इंटेन्सिटीचं आणि एम्प्लिट्यूडचं पण रिलेशन याच्यावरून आपल्याला काढायचं आहे की आपण इथे काय होईल? द इंटेन्सिटी इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ द एम्प्लिट्यूड. पहा, हे स्मॉल रिलेशन निघते इथून. इंटेन्सिटी ऑफ वेव्ह इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ द एम्प्लिट्यूड. बरोबर आहे? म्हणजे इंटेन्सिटी आपण त्या वेव्हची पहा इथून हे दोन फॉर्म्युलेज मिळतात आपल्याला इंटेन्सिटीचे. इंटेन्सिटी I इट इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ द एम्प्लिट्यूड. म्हणजे काय? स्क्वेअर ऑफ द एम्प्लिट्यूड म्हणजे A मॅक्सिमम. काय काढलं आपण? A मॅक्सिमम याला डायरेक्टली प्रोपोर्शनल. A मॅक्सिमम याचा अर्थ काय? की I है ना, I डायरेक्टली प्रपोर्शनल टू A1 plus A2.
A1 प्लस A2 A स्क्वेअर मॅक्स म्हणजे काय काढलं आपण तिथे A1 प्लस A2 आणि ते A1 प्लस A2 होल स्क्वेअर म्हणजे इंटेन्सिटी कशी झाली इथे मॅक्सिमम. आय मॅक्स मॅक्सिमम इंटेन्सिटीचा फॉर्म्युला काय तयार मिळाला आय मॅक्स शुड बी इक्वल्स टू सफिक्सला मॅक्स लिहिलाय मग पण मॅक्सिमम याचा अर्थ इंटेन्सिटी हा काय मिळाला A1 प्लस A2 होल स्क्वेअर. दिस इज द फॉर्म्युला फॉर द मॅक्सिमम इंटेन्सिटी. ओके आणि हा जर मिनिमम इंटेन्सिटी करता काढला तर हा काय मिळेल intensity I is directly proportional to amplitude square of the amplitude. ओके तर ही स्क्वेअर ऑफ द amplitude कसं राहील हे मिनिमम राहणार बरोबर म्हणजे आता I it is directly proportional to A1 minus A2 ओके होल स्क्वेअर A1 minus A2 होल स्क्वेअर म्हणजेच काय हा ही इंटेन्सिटी जी आहे ही कुठली झाली इथे कॉन्स्टंट घेत असतो ना आपण I इक्वल्स टू ही काय झाली A1 minus A2 होल स्क्वेअर हा कशाचा फॉर्म्युला झाला मग मिनिमम इंटेन्सिटीचा. म्हणजे आपण जर इंटेन्सिटीचा आणि अँप्लिट्यूडशी रिलेटेड फॉर्म्युलेज जर बघितले तर काय होईल आय मॅक्स मॅक्सिमम इंटेन्सिटी व्हेन दिस टू वेव्स आर इंटरफेरिंग विथ इच अदर दे आर इन द सेम फेज काय असेल A1 प्लस A2 होल स्क्वेअर ही मॅक्सिमम इंटेन्सिटी आणि मिनिमम इंटेन्सिटी काय असेल त्या वेव्हची आय मीन व्हेन दिस टू वेव्स आर इंटरफेअर विथ इच अदर I सफिक्सला मीन मिनिमम करता इक्वल्स टू A1 minus A2 होल स्क्वेअर. ओके दिस इज ऑल अबाउट द amplitude of the resultant wave produced due to the superposition of two waves. Means when these two waves are superimposed with each other, what is their resultant displacement first? हे काढलं आपण. Then resultant amplitude. This is denoted by capital A here. This is the resultant amplitude here. And from this resultant amplitude, we can calculate the two cases. Case 1, if these two waves are interfere in the same phase, that is phase difference is 0 degree. And they are interfering out of phase, that is phase difference is pi radian. या दोन केसेस पण बघितल्या आणि मग इंटेन्सिटी आणि अँप्लिट्यूडचं रिलेशन ती मॅक्सिमम इंटेन्सिटी केव्हा असते आपण शिकलो आहे थेरॉटिकली मी सांगितलं तुम्हाला जेव्हा काय असते मॅक्सिमम इंटेन्सिटी क्रेस्टवर मिळेल ट्रफवर मिळेल याचाच अर्थ काय ती लॉन्जिट्युडिनल असेल तर काय होईल हे ट्रान्सव्हर्स वेव्हच्या बाबतीत लॉन्जिट्युडिनल असेल तर कॉम्प्रेशन हे कॉम्प्रेशनवर रॅरिफॅक्शनवर फॉल्स होईल त्या पॉईंट जवळ ॲट दॅट पॉईंट द इंटेन्सिटी इज मॅक्सिमम इंटेन्सिटी मॅक्सिमम आहे याचा अर्थ आय मॅक्स इक्वल्स टू A1 प्लस A2 होल स्क्वेअर आणि when these two waves are interfering out of phase आहे याचा अर्थ काय the crest of one wave falls upon the trough of another and vice versa in case of transverse wave and in case of longitudinal wave the compression of one falls of the rarefaction of other and vice versa at that point the intensity is minimum. पहिले amplitude displacement पाहिलं होतं तसंच आता इंटेन्सिटी सुद्धा मिनिमम इंटेन्सिटी मिनिमम आहे याचा अर्थ ती काय A1 minus A2 okay this is all about here the superposition of two waves and the resultant amplitude of these two waves okay so thank you very much so keep studying and happy learning.